आपण सर्वांनी केलेला आहे आणि सर्वच कर्मचारी अगदी कोतवालांपासून ते आरडीसी मॅडमपर्यंत सर्वच अधिकारी सर्वच आपल्या आंदोलनामध्ये जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या सोबत आहेत. आपली अशीच एकजूट आपण इथून पुढे देखील कायम ठेवूयात. उद्या देखील आपल्याला इथे अजून बहुसंख्येने आपल्याला इथे यायचंय आणि आपलं आंदोलन अजून तीव्र पद्धतीने आपल्याला पुढे ढकलायचं. असंच पाठिंबा आपल्या सर्वांचा आपल्यासाठी राहावा आणि आपली एकजूट अशीच कायम ठेवूयात. याच असेच याच निर्धारासह आपण उद्या देखील इथं भेटूयात. आज सर्व जिल्ह्यातून जेवढे माझे पदाधिकारी तलाठी गेल्या 2 दिवसापासून काल आणि आज आपण खूप धैर्यानं धाडसानं आणि हिमतीनं या धरणे आंदोलन अधिकारी बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, म्हातारी मेलेल्याचा दुःख होत नाही पण त्रास होतो. झालेले आहेत आपण त्यांचं मनपूर्वक टाळ्या वाजवून स्वागत करूया. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचं ऍफिलिएशन त्यांच्याशी आपण संघटित आहोत. या धाराशिव जिल्ह्यातील अनेक संघटना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सहभागी आहे. मी मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. मॅडम आहेत का? मॅडम आहेत का? मॅडम जाधव मॅडम महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिखित संवर्धन संघटना पुणे शाखा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठीचं पत्र घेऊन या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं मी जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी संघातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा धाराशिव. नमस्कार. आमचे महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे. जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यासोबतच अव्वल कारकून लिपिक आणि महसूल प्रशासन यांचे आंदोलन चालू आहे. दिनांक 25 रोजी धाराशिव तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना पोलीस आनंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी म्हणजे चौकशीला बोलवून डायरेक्ट अटक केली आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद केला. ज्या प्रकरणामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांचा कसलाही संबंध नसताना किंवा त्यांचं त्यामध्ये हेतू कसलाही नसताना त्यांना जाणून बुजून सूडबुद्धीने किंवा आकसबुद्धीने त्यांच्यावरची कारवाई केली. त्या कारवाईच्या निषेधार्थ आणि संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आमचं हे आंदोलन मागील 2 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे. SP ऑफिसमध्ये आपण आज SP साहेबांची भेट घेतली. नेमकं काय झालं? काही SP साहेबांनी काय आपल्याला सांगितलं? मागील 2 दिवसापासून जे आमचं आंदोलन चालू आहे ह्याची धार दिवसेंदिवस वाढत चालली. आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी हे आज आम्ही इथे धरणे आंदोलन करतोय. माननीय SP सरांनी आम्हाला आमच्या शिष्टमंडळावर पुढच्या ह्याच्यासाठी बोलवलं होतं. तर त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांना पूर्ण वस्तुस्थिती तिथली सांगितली की कशा पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांवरती आकसबुद्धीने आणि सूडबुद्धीने कारवाई झाली. तर त्यांनी आम्हाला एवढंच आश्वस्त केलं की पाठीमागे त्यांनी आम्हाला एवढंच आश्वस्त केलं की पुढील 2 दिवसामध्ये त्यांनी ॲडिशनल SP सरांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीने पुढील 2 दिवसामध्ये त्यांचा अहवाल माननीय SP सरांना सादर करायचा आहे. आणि त्यांनी आम्हाला एक आश्वस्त केलं की निश्चितच
जे याच्यामध्ये कर्तव्य कसूर केलेला आहे किंवा ज्यांनी ही चुकीची कारवाई केली आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती आम्ही 100% ॲक्शन घेणार. पुढची भूमिका काय? आमची भूमिका ठाम आहे की जोपर्यंत त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आज आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन करतोय, परंतु उद्यापासून हे आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करतोय आणि या आंदोलनाची तीव्रता वरचेवर वाढत जाऊन धाराशिव जिल्ह्यातील विविध संघटना असतील, यामध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटना आहे, कोतवाल संघटना आहे, पोलीस पाटील संघटना आहे, कृषी सहाय्यक संघटना आहे, लिपिक संघटना आहे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आहे. विविध संघटनांचा वाढता पाठिंबा आम्हाला भेटतोय आणि एवढंच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये आम्ही आमचं आंदोलन चालूच ठेवणार आहे असा आमचा निर्धार आहे. सर, SDOवर गुन्हा दाखल करायचा असेल तर प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, परंतु अशी परवानगी घेतली आहे का हे आपण SP साहेबांना सांगितल्यानंतर तरीही पुन्हा समिती नेमण्याचं कारण काय? आता हे आम्ही गोष्ट SP सरांना निदर्शनास आणून दिली. SP सर 2 दिवस नव्हते तरी देखील त्यांनी SP सरांच्या कोणत्याही प्रकारचे परवानगीचं किंवा राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता संबंधित SDO साहेबांवरती देखील गुन्हा दाखल केला. एवढंच नाही तर तलाठी व मंडळाधिकारी, तलाठी तर त्यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही तरी देखील तलाठी आणि मंडळाधिकारी यांनाही वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता त्यांना देखील डायरेक्ट चौकशीला बोलवलं आणि डायरेक्ट त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून त्यांना तुरुंगामध्ये लावलं. म्हणजे एवढी दडपशाही किंवा एवढी हुकुमशाही इथले पोलीस प्रशासन जर करत असेल तर त्यांना देखील वटणीवर आणण्याचं काम आमची संघटना किंवा आम्ही विविध संघटनेचे पदाधिकारी निश्चितच करू. त्यामध्ये आपलं हे आंदोलन सुरू आहे, त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं? आम्ही हे जे आंदोलन करतोय ते निवडणुकीविषयक कामकाज आणि नैसर्गिक आपत्तीचं म्हणजे टंचाईची जी सध्याची परिस्थिती आहे, कारण की शेवटी आम्ही देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, गावपातळीवरतीच ग्रामीण भागातच राहणारी मुलं आहोत, आम्हाला देखील या परिस्थितीची जळ आहे. त्यामुळे निवडणुकीचं काम वगळून व नैसर्गिक आपत्ती टंचाईची कामं वगळून आम्ही इतर सर्व कामांवरती आमचा दैनंदिन कामकाजावरती बहिष्कार आहे. आपलं काय म्हणणं आहे का? तुमचं नाव सांगा सर. मी गोकुळदास शिंदे, हिंगोली तलाठी. प्रकरण माजी सैनिक गोकुळदास रामा शिंदे. तिथून आल्यानंतर मी महसूल खात्यामध्ये तलाठी म्हणून लागलेलो आहे. कधी लागलं? त्याला लागून 10-11 वर्ष झाली. तर ते संदर्भात आता आपले पोलीस पाटील शिंगोलीचे त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज आलेला होता चौकशीसाठी. तरी चौकशी करीत असताना चौकशीला मंडळाधिकाऱ्याकडे चौकशी दिलेली होती. तर ते चौकशी करून काय तक्रार अर्ज दिलेला होता जाधव म्हणून, तर तो तक्रारी अर्ज दाराला बोलवून आणि पोलीस पाटलाला बोलवून तक्रार माघारी घेण्यात आलेली असं त्यांनी सांगण्यात आलं होतं. त्यांच्याकडून त्यांनी पॉईंट घेऊन घेतला की तक्रार माघारी घेण्यात आलेली आहे आणि ते पॉईंट घेऊन वरिष्ठ कार्यालयाला दाखल केला होता. पण त्या तक्रारदाराचं काही समाधान झालं नसणार आहे. त्याच्यामुळे त्यानं काय केलं तर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार दिली आणि तक्रार देत असताना आमचे नावं त्याच्यामध्ये घालून त्यांच्यावर पण तक्रार करण्यात गेली आमच्या विरोधात. तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्हाला घेऊन येऊन घरी उतरून आणून आम्हाला आमच्यावरती गुन्हे नोंद केले आणि आता गुन्हा नोंद झाल्यानंतर आता आम्ही बाहेर आलो. आता नंतर आमचे वरिष्ठ आहेत ते काय नियमाने असेल ती प्रोसिजर करते. झालं आणि कर्मचाऱ्यांचे काय म्हणणं आहे? आज आम्ही माननीय SP साहेबांची भेट घेतली. त्याच्या अगोदर माननीय जिल्हाधिकारी साहेबांची आम्ही भेट घेतलेली होती. आमचे तलाठी, मंडळाधिकारी आणि तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तलाठी आणि मंडळाधिकारी यांना अटक केलेली आहे. या सगळ्या चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करणं आणि अटक करणं यामुळं महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्याच व्यक्त करण्यासाठी आम्ही माननीय SP साहेबांची भेट घेतली. SP साहेबांनी त्याबाबत ॲडिशनल SP साहेबांची चौकशी समिती आम्ही गठीत करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू आणि त्यानंतर दोषींवर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मॅडम, SDM साहेबांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्रशासनाची मंजुरी घेणं आवश्यक असतं, तशा प्रकारची मंजुरी घेतली होती का? नाही. त्या पद्धतीने SP साहेबांनी त्याविषयी काही क्लॅरिफिकेशन दिलं का? नाही, आम्ही आमच्या भावना कळवलेल्याच आहेत SP साहेबांना. त्याच्यामध्ये हा पण विषय आम्ही मांडलेला आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाचं सध्या जे आपत्ती व्यवस्थापन आहे किंवा दुष्काळी परिस्थिती आहे याच्यावर काय परिणाम होतो आहे का? किंवा निवडणुकीच्या निकालासंदर्भात
जे मतमोजणी आहे त्याच्यावर काय नाही, परिणाम होतो? आजच निवडणुकीचं मतमोजणीचं ट्रेनिंग झालं. नैसर्गिक आपत्ती, टंचाई आणि निवडणूक या संबंधाने जी काही कामं आहेत ती कामं आमची चालूच आहे. ते विषय वगळून बाकीच्या विषयांच्या बाबतीमध्ये संप चालू आहे. आता सध्या पुढं कर्मचाऱ्यांची काय म्हणजे दिशा? यांच्यावरती काहीतरी कडक कारवाई केल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशीच कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची भूमिका आहे. SP साहेबांनी त्या समितीला किती दिवसाचा कालावधी वगैरे काय असं सांगितले? तसं काही सांगितलं नाही सरांनी.